तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या शेजारी शेतकऱ्याच्या गव्हाच्या पेंढ्या तुमच्यापेक्षा जास्त का असतात किंवा त्याच्या गव्हाचा दाणा तुमच्या गव्हापेक्षा जास्त टपोरा आणि चमकदार का दिसतो? गव्हाची शेती ही केवळ बी पेरणे आणि पाणी देणे इतकीच मर्यादित नाही, तर तो एक विज्ञानाचा भाग आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा चमत्कारी सूत्राबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या गव्हाच्या पिकातून प्रति पर्यंत विक्रमी उत्पादन मिळवून देऊ शकते. बहुतांश शेतकरी गव्हाच्या सुरुवातीच्या काळात खूप मेहनत घेतात, पण जेव्हा पीक 50 ते 80 दिवसांच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येते, तेव्हा नेमकी काय काळजी घ्यावी हे त्यांना समजत नाही. हाच तो काळ आहे जेव्हा गव्हाची ओंबी तयार होते आणि पिकाचे भविष्य ठरते. जर तुम्ही ह्या काळात योग्य खते आणि फवारणीचे नियोजन केले नाही, तर तुमच्या संपूर्ण हंगामाची मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे आज आपण गव्हाच्या पिवळेपणापासून ते गव्हाची उंची नियंत्रण करण्यापर्यंत आणि दाण्यांची संख्या वाढण्यापासून ते दाण्याची चमक सुधारण्यापर्यंत या सर्व गुप्त गोष्टी जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दिलेली माहिती तुमच्या शेतीचे गणित बदलून टाकू शकते. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. आमचे एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे, जिथे शेतीशी संबंधित उपयुक्त अद्ययावत आणि महत्त्वाची माहिती शेअर केली जाते. त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप देखील नक्की द्या, जेणेकरून हा कंटेंट अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. आणि यूट्यूब असल्या व्हिडिओला चिल्लर कमाई देते, त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन येईल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. गव्हाचं पीक जेव्हा 50 ते 80 दिवसाच्या दरम्यान असते, तेव्हा ते त्याच्या आयुष्यात सर्वात संवेदनशील टप्प्यावरून जात असते. या काळात पीक आपल्या गोबट म्हणजे पोटाऱ्याच्या अवस्थेत असते, म्हणजेच गव्हाच्या खोडांमध्ये ओंबी तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते. या टप्प्यावर झाडाला सर्वाधिक ऊर्जेची आणि अन्नाची गरज असते. जर या काळात झाडाला पोषक तत्वाची कमतरता भासली, तर ओंबीची लांबी कमी होते आणि त्यात भरले जाणारे दाणे देखील बारीक राहतात. अनेकदा आपल्याला दिसते की गव्हाचे पीक वरून खूप छान हिरवेगार दिसते, पण प्रत्यक्षात उत्पादनात मोठी घट येते. याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीत असलेल्या पोषक तत्वांचे झाडाकडून होणारे अपटेक, म्हणजे ते झाड शोषून घेतं. महाराष्ट्राच्या काही भागात थंडीच्या लाटामुळे किंवा धुक्यामुळे झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. अशा वेळी केवळ जमिनीतून खत देऊन उपयोग होत नाही, तर झाडाला थेट पानाद्वारे म्हणजे फॉलिअर स्प्रे याद्वारे अन्न देणे गरजेचे असते. आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत की कशा प्रकारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून ती त्वरित दूर केली जाऊ शकते. गव्हाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी फक्त नत्र स्फुरद आणि पालाश पुरेसे नसून झिंक, मॅग्नेशियम आणि लोहासारख्या घटकांची भूमिका देखील तेवढीच मोलाची असते. अनेक शेतकरी तक्रार करतात की त्यांनी भरपूर युरिया आणि इतर खते टाकूनही गहू पिवळा पडत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जमिनीचा pH. जर तुमच्या जमिनीचा pH 7 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही टाकलेले खत झाडाला मिळत नाही, ते जमिनीत फिक्स होते. अशा परिस्थितीत 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान गव्हाला एक स्पेशल डोस देणं अनिवार्य असतं. यासाठी 1 किलो युरिया, अर्धा किलो 33% झिंक सल्फेट, 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट, अर्धा किलो मॅग्नीज सल्फेट आणि अर्धा किलो फेरस सल्फेट याचे मिश्रण करून 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. हे सूत्र गव्हासाठी संजीवन ठरते. झिंकमुळे झाडांची वाढ वेगाने होते, मॅग्नेशियममुळे पानांमधील हरितद्रव्य वाढते, ज्यामुळे पीक गडद हिरवे दिसते, आणि लोहामुळे झाडाची प्रतिकारशक्ती वाढते. ही फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसात तुम्हाला तुमच्या पिकात आमूलाग्र बदल दिसून येईल. पिवळेपणा पूर्णपणे नाहीसा होऊन गव्हाचे पाते रुंद आणि टवटवीत होतात. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल आणि तुम्ही फक्त 100 लिटर पाणी वापरत असाल, तर या सर्व औषधांचे प्रमाण देखील निम्मे करावे. ही अचूकता राखणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून पानांना इजा होणार नाही. गव्हाच्या उत्पादनात येणारा एक मोठा अडथळा म्हणजे गव्हाचे पीक वाऱ्यामुळे किंवा अति वाढीमुळे जमिनीवर लोळणे. जर पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत किंवा दाणे भरण्याच्या काळात जमिनीवर पडले, तर उत्पादनात 30 ते 40% पर्यंत घट येऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी 50 ते 55 दिवसांच्या दरम्यान लिओसिन सारख्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा म्हणजेच PGRचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. लिओसिनमुळे झाडाची अनावश्यक उंची थांबते आणि झाडाचे खोड खालून जाड व मजबूत होते. हे औषध वापरताना 1 लिटर पाण्यात 2 मिली याप्रमाणे वापरले पाहिजे. जर तुमची जमीन खूप भारी असेल आणि ओलावा जास्त काळ टिकत असेल, तर लिओसिनसोबत 1 मिली ट्यूबकोनाझोल मिसळल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. यामुळे झाड केवळ मजबूत होत नाही, तर भविष्यात येणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासूनही झाडाचं संरक्षण होतं. ज्या शेतकऱ्यांचे गहू अधिक कमी उंचीचे आहेत किंवा ज्यांची जमीन हलकी आहे, त्यांनी मात्र या वाढ नियंत्रणाचा वापर करण्याची गरज नाही.
त्यांनी केवळ पोषक तत्वांवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जेव्हा गहू 65 ते 75 दिवसांच्या दरम्यान असतो तेव्हा त्याला सर्वाधिक नत्रांची आणि कॅल्शियमची गरज असते. या काळात अनेक शेतकरी फक्त युरिया टाकतात, पण केवळ युरियाने काम होत नाही. या टप्प्यावर एकरी 10 ते 15 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि त्यासोबत 15 किलो युरिया जमिनीत टाकून पाणी द्यावं. कॅल्शियम नायट्रेटमुळे गव्हाचे खोड पोकळ न राहता मजबूत होतं, ज्यामुळे ओबीचे वजन वाढते आणि झाड पण झुकत नाही. तसेच या खतामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते आणि झाड जमिनीतील इतर पोषक तत्वे देखील सहजपणे शोषून घेतं. कॅल्शियममुळे दाण्याची गुणवत्ता सुधारते आणि साठवणुकीतही गहू जास्त काळ टिकतो. हे खत टाकताना जमिनीतील ओलावा तपासणं गरजेचं आहे. जर तुम्ही तिसरी किंवा चौथी पाणी पाळी देत असाल तर त्याच वेळी हे खत देणं सर्वात योग्य ठरेल. गव्हाच्या ओंबीची लांबी वाढण्यास मदत होते. परिणामी एका ओंबीमध्ये दाण्याची संख्या 10 ते 15% वाढते. ही छोटीशी गुंतवणूक तुम्हाला पिकाच्या शेवटच्या टप्प्यात मोठा नफा मिळवून देऊ शकते. गव्हाच्या उत्पादनात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा ओंबी बाहेर येण्याची तयारी करत असते. या गाभा अवस्थेत झाडाला फॉस्फरस आणि पोटॅशियमची प्रचंड गरज असते. या काळात NPK 05234 या विद्राव्य खताची 1 किलो प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. यामध्ये 52% स्फोरद असल्याने ओंबीची लांबी वाढते आणि 34% पालाश असल्याने दाणे टपोरे, वजनदार आणि चमकदार बनतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे बोरान. 05234 सोबत 100 ग्रॅम 20% बोरान मिसळल्यास परागीभवन प्रक्रिया अतिशय प्रभावीपणे पार पडते. बोरानमुळे ओबीमधील प्रत्येक फुलाचे रूपांतर दाण्यात होते, ज्यामुळे ओबीचा शेवटचा भाग रिकामा राहत नाही. अनेकदा आपण पाहतो की ओबीच्या वरच्या टोकाला दाणे नसतात. बोरॉनच्या वापरामुळे ही समस्या कायमची दूर होते. पालाशमुळे पिकाला वातावरणातील बदलांशी लढण्याची ताकद मिळते. जर अचानक उष्णता वाढली किंवा उष्ण वारे वाहू लागले तर पालाश झाडातील ओलावा टिकून ठेवण्याचे काम करते, ज्यामुळे दाणे चिमटत नाहीत. गव्हाच्या 50 ते 80 दिवसाच्या काळात हवामानातील बदल खूप महत्त्वाचे असतात. जर ढगाळ हवामान असेल तर आर्द्रता जास्त असेल तर गव्हावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तांबोरा ओळखण्याची खूण म्हणजे पानांवर पिवळ्या किंवा तपकिरी रंगाच्या रेषा दिसू लागतात. जर तुम्हाला असे काही आढळले तर प्रोपोकोनाझोल किंवा ट्युबोकोनाझोलची फवारणी तातडीने करावी. तसेच या काळात पाणी व्यवस्थापनात चूक करू नका. गव्हाला चिकटा किंवा मिल्ट स्टेज येईपर्यंत जमिनीचा ओलावा कमी होऊ देऊ नका. पाणी देताना वारा शांत असताना द्यावे, जेणेकरून जड झालेला गहू जमिनीवर पडणार नाही. पिकाचा फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडला तर दाण्याची संख्या घटते आणि जर दूध भरण्याच्या अवस्थेत ताण पडला तर दाणे हलके होतात. त्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार 7 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी देणे सुरूच ठेवावे. तर शेतकरी मित्रांनो, शेती हा नशिबाचा खेळ नाही तर तो योग्य नियोजनाचा परिणाम आहे. 50 ते 80 दिवसांचा हा काळ गव्हाच्या उत्पादनाचा खरा पाया आहे. जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, कॅल्शियम नायट्रेटचा वापर, उंचीचे नियंत्रण आणि योग्य वेळी NPK 05234ची फवारणी केली, क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळणे मुळीच कठीण नाही. तुमची मेहनत आणि हे आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातली तर नक्कीच यावर्षी तुमच्या घरासमोर गव्हाच्या ढीगच्या ढीग दिसतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या गव्हाचे पीक सध्या किती दिवसांचे आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहिती आणि शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.